नमस्कार, मी डॉक्टर सुनीता खरे, नाशिक येथील सुजय नेत्रसेवा या आय हॉस्पिटलची नेत्रतज्ञ संचालक आणि आपण पाहत आहात सुजय आय केअर हे यूट्यूब चॅनल. मोतीबिंदू म्हणजे काय याबद्दलची सविस्तर माहिती आपण मागील व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे. मोतीबिंदू हा काही आजार नाही, आपल्या शरीरामध्ये वयोपरत्वे होणारा हा बदल आहे. एकदा मोतीबिंदू झाला किंवा डोळ्यामध्ये मोतीबिंदू आला की कोणत्याही प्रकारच्या औषधोपचाराने मोतीबिंदू जात नाही. मोतीबिंदूसाठी ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असतो. ऑपरेशन किंवा शस्त्रक्रिया म्हटलं की आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात, वेगवेगळ्या शंका कुशंका निर्माण होतात. या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि या सर्व शंकांचं निरसन आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. बरेच पेशंट आम्हाला विचारतात, डॉक्टर मोतीबिंदू पूर्ण पिकल्यावरच मोतीबिंदूचं ऑपरेशन करायला पाहिजे का? तर नाही, मोतीबिंदूची केवळ सुरुवात जरी आपल्या डोळ्यामध्ये असेल तरी देखील आपण ऑपरेशन करू शकतो. मोतीबिंदूच्या ऑपरेशनसाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट राहणे गरजेचे असते का? नाही. सध्याच्या काळामध्ये टेक्नॉलॉजी इतकी ऍडव्हान्स झालेली आहे की आपण ज्या दिवशी आय चेकअप करता त्याच दिवशी मोतीबिंदूचे ऑपरेशन करून घरी जाऊ शकता. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर पेशंटने अर्थात रुग्णाने अंधाऱ्या खोलीतच राहणं गरजेचं असतं का? नाही, हा पूर्णपणे गैरसमज आहे. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमची सर्व दैनंदिन कामं करू शकता. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर पेशंटने कडक वस्तू खाऊ नये असे म्हटले जाते. हे बरोबर आहे का? नाही. मोतीबिंदूच्या ऑपरेशनचा आणि कडक वस्तू खाण्याचा काहीही संबंध नाही. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर आपण कडक मऊ अशा कोणत्याही वस्तू खाऊ शकता. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर गवार, भात, तळलेले पदार्थ, उडदाची डाळ, उडदाचे पापड किंवा वांगे किंवा नॉनव्हेज खाऊ नये. हे बरोबर आहे का? नाही. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर खाण्यापिण्याचे जेवणाचे कोणतेही पथ्य नसते. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर आपण आपला दैनंदिन नेहमीचा आहार नियमितपणे घेऊ शकता. मोतीबिंदूचे ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट ज्या खोलीमध्ये बसलेला असेल त्या खोलीमध्ये फॅन किंवा एसी लावता येतो का? हो. मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट ज्या खोलीमध्ये बसलेला असेल त्या खोलीमध्ये आपण एसी किंवा फॅन लावू शकता, वापरू शकता. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर डोक्याखाली उशी घेता येते का? हो. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर पेशंट डोक्याखाली उशी घेऊ शकतो. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर पेशंटने घरातच राहणं आवश्यक असतं का? नाही. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर दुसऱ्या दिवसापासून काळा चष्मा वापरून तुम्ही तुमची दैनंदिन कामं करू शकता. तुमच्या दैनंदिन मॉर्निंग वॉक असेल किंवा इव्हिनिंग वॉक असेल याला तुम्ही घराबाहेर पडू शकता. मोतीबिंदूचं ऑपरेशन करत असताना डोळ्यामध्ये जो लेन्स टाकला जातो तो लेन्स जर पेशंटने डोळा चोळला तर डोळ्यातून पडतो का? नाही. मोतीबिंदूचं ऑपरेशन केल्यानंतर आपण डोळ्यामध्ये जो लेन्स टाकतो तो लेन्स बाहुलीच्या मागच्या बाजूला असतो. त्यामुळे पेशंटने डोळा चोळला तरी देखील लेन्स बाहेर पडत नाही. मोतीबिंदूच्या ऑपरेशन मध्ये डोळ्यात टाकलेला लेन्स हा डोळ्यामध्ये टोचतो का? नाही. मोतीबिंदूच्या ऑपरेशन मध्ये आपण जो लेन्स डोळ्यामध्ये टाकतो तो इंट्राऑक्युलर लेन्स असतो, जो डोळ्याच्या आतील भागामध्ये असतो. त्यामुळे तो लेन्स कधीही पेशंटला टोचत नाही. मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेल्या पेशंटने जर डोळा चोळला तर लेन्स हलतो का किंवा लेन्स तिरका होतो का? नाही. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर पेशंटने डोळा चोळला तरी लेन्स तिरका होत नाही किंवा हलत नाही. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर पेशंट टीव्ही किंवा मोबाईल बघू शकतो का? हो. मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर पेशंट मोबाईल किंवा टीव्ही वापरू शकतात. लेन्स टाकून डोळ्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन केलेले असेल तरीही मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर नंबरचा चष्मा वापरावाच लागतो का? खरं तर आपण कोणत्या प्रकारचा लेन्स निवडलेला आहे, आपण मोनोफोकल की मल्टीफोकल लेन्स निवडलेला आहे यावरून आपल्याला मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर नंबरचा चष्मा लागेल किंवा नाही हे ठरत असतं. जर आपण मल्टीफोकल किंवा टोरिक मल्टीफोकल लेन्स निवडला असेल तर अशा वेळेस आपल्याला मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर दूरचा किंवा जवळचा चष्मा लागत नाही किंवा नंबरचा चष्मा
वापरण्याची आवश्यकता नसते. एकदा मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले की मोतीबिंदू पुन्हा होतो का? नाही. मोतीबिंदूचे ऑपरेशन एकदा झाले, मोतीबिंदू काढून त्या ठिकाणी लेन्स टाकला की पुन्हा मोतीबिंदू होत नाही. एकाच वेळी किंवा एकाच दिवशी दोन्ही डोळ्यातील मोतीबिंदूचे ऑपरेशन करता येते का? खरं तर एका डोळ्यातील मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले की दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशन करताना कमीत कमी 4 ते 5 दिवसांचं अंतर ठेवावं, ते योग्य असतं. परंतु काही क्वचित प्रसंगी, काही इमर्जन्सी कंडिशन्स मध्ये आपण आपल्या नेत्ररोग तज्ञांच्या सल्ल्याने एकाच दिवशी दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करू शकता. अशा पद्धतीने आज आपण मोतीबिंदूच्या ऑपरेशन संबंधी जे वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या शंका, कुशंका मनामध्ये निर्माण होतात त्याची उत्तरं जाणून घेतली आहेत. तरी देखील आपल्या मनामध्ये मोतीबिंदूच्या ऑपरेशन संदर्भात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आणि हो, सुजय आय केअर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण निसर्ग डोळे देतो, आम्ही त्याची काळजी घेतो. धन्यवाद.